हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. मॅच्युरिटी म्हणजे नक्की काय असतं? नेमकं कशाला म्हणायचं मॅच्युरिटी? मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता. समाजामध्ये माणसाच्या वागण्या बोलण्यावरून एखादा माणूस मॅच्युअर आहे की नाही हे ठरवलं जातं. माणसातील नात्यांच्या संबंधाने मॅच्युरिटी हा शब्द अनेकदा आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतो. पण मॅच्युरिटी या शब्दाचा नेमका अर्थ काय, तो कसा लावायचा, हे काही स्पष्ट होत नाही. प्रौढ म्हणजे मॅच्युअर असा गैरसमज आपल्याकडे आढळतो. परंतु वास्तवात मॅच्युरिटी किंवा परिपक्वता ही गोष्ट माणसाच्या वयावरून नाही तर त्याच्या सामाजिक व्यवहारावरून ठरवली जाते. त्यासाठी माणसाच्या वागण्या बोलण्यामध्ये काही गोष्टी असाव्या लागतात. कशी येते मॅच्युरिटी? एक म्हणजे माणूस जेव्हा दुसऱ्याच्या बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. किंवा माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचं ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. किंवा माणूस त्याच्या समोरचे लोक कसे आहेत, जसे आहेत तसे स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो. हे समजायला लागतं तेव्हा त्या माणसाला मॅच्युरिटी येते. प्रत्येक वेळी आपणच शहाणे आहोत असा आविर्भाव आणणं माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याला मॅच्युअर झाला असं आपण म्हणतो. माणूस हा काळानुसार बदल स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यात मॅच्युरिटी आली असं आपण म्हणतो. किंवा माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रार करणं बंद करतो तेव्हा त्यात मॅच्युरिटी आले असं आपण म्हणतो. माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला किंवा चुकांमधून पुढे जायला शिकतो तसंच आपल्या चुकीचं खापर इतरांवर फोडणं बंद करतो तेव्हा त्याला मॅच्युरिटी आली असं आपण म्हणतो. जेव्हा माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतः आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो मॅच्युअर झाला असं आपण नक्कीच म्हणतो. माणूस इतरांची स्वतःबरोबर तुलना बंद करतो तेव्हा तो मॅच्युअर झाला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. किंवा माणसाने रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो मॅच्युअर झाला आहे किंवा परिपक्व झाला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. माणूस हा निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभा राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते, परिपक्वता येते. म्हणजेच प्रत्येक प्रसंगात मनुष्य हा समजूतदारीने निर्णय घेत असतो. तर अशा पद्धतीने आपल्यामध्ये मॅच्युरिटी आहे की नाही हे आपण प्रत्येकाने स्वतःच तपासून घेतलं पाहिजे, होय ना? श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.